खुशखबर मित्रांनो, नमस्कार। आज मी तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट घेऊन आलेली आहे। ती म्हणजे दिव्यांग बांधव असतील, वृद्ध, विधवा, निराधार, पुरुष, महिला, वृद्ध, आजारग्रस्त व्यक्ती असेल किंवा 18 वर्षाखालील अनाथ मुले मुली असतील, यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची सूचना आलेली आहे। ती म्हणजेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत विशेष सहाय्य योजने लाभार्थ्यांना बेनिफिशियरी सत्यापन ॲपद्वारे हयात प्रमाणपत्र सादर करण्याबाबत आलेला आहे। महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत निर्णय देण्यात आलेला आहे। दिनांक 7 मे 2026 रोजी हा जी.आर. जाहीर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, स्वागत आहे आपलं शासकीय योजना या यूट्यूब चॅनलवर। तर आता आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया। राज्यात विशेष सहाय्य योजनेअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहे। सदर या योजनेमध्ये वृद्ध, विधवा, निराधार, पुरुष, महिला, दुर्धर, आजाराने ग्रस्त व्यक्ती, 18 वर्षाखालील अनाथ मुले मुली इत्यादी प्रवर्गातील व्यक्तींचा समावेश होतो। सदर या योजनेमध्ये लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये इतके अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संकलित बँकेत खात्यात जमा होत असतात। तर आता मी तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट घेऊन आलेली आहे। केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र मोबाईल ॲपद्वारे सादर करता यावे, यासाठी त्यांनी बेनिफिशियरी सत्यापन ॲप ही ऑनलाईन प्रणाली विकसित केलेली आहे। त्या अनुषंगाने केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र BSA म्हणजेच बेनिफिशियरी सत्यापन ॲप या प्रणालीद्वारे सहजरित्या लाभ घेणे शक्य होत आहे। यामुळे वेळेची बचत होऊन लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्रासाठी होणारी हेलपाटे वाचतात। तथापि राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना बँक, पोस्ट ऑफिस, तहसील कार्यालय येथे जाऊन हयात प्रमाणपत्र ऑफलाईन रित्या सादर करता येऊ शकते। सदरहून योजनेतील वृद्ध, विधवा, दुर्धर, आजारीग्रस्त व्यक्तींना इत्यादी लाभार्थ्यांना प्रत्यक्षपणे बँक, पोस्ट ऑफिस, तहसील कार्यालय येथे जाऊन हयात प्रमाणपत्र विहित कालावधीत सादर करणे शक्य होत नाही। परिणामी सदर योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्यापासून वंचित राहावं लागतं। केंद्र शासनाच्या धर्तीत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना BSA या प्रणालीचा वापर करून हयात प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची बाब शासनाने विचाराधीन केलेली आहे। तर मित्रांनो, शासनाचा कोणता निर्णय यामध्ये आहे आपण जाणून घेऊया। केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र मोबाईल ॲपद्वारे सादर करता यावे, याकरिता BSA म्हणजे बेनिफिशियरी सत्यापन ॲप ही ऑनलाईन प्रणाली विकसित केलेली आहे। त्या अनुषंगाने केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांना BSA या प्रणालीद्वारे सहजरित्या लाभ घेणे शक्य होत आहे। त्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील पात्र लाभार्थ्यांकरता BSA बेनिफिशियरी सत्यापन ॲप या प्रणालीचा वापर करून हयात प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार आहे। त्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। विशेष सहाय्य योजनेतील पात्र लाभार्थ्यांना स्वतः मोबाईल उपलब्ध असल्यास इतर कोणतीही नातेवाईकामार्फत अथवा गाव पातळीवरील ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत मधील संगणक परिचालक किंवा कर्मचारी यांच्या मार्फत अथवा सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, नागरी सेवा केंद्र इत्यादी मार्फत BSA म्हणजे बेनिफिशियरी सत्यापन ॲप या प्रणालीद्वारे हयात प्रमाणपत्र म्हणजे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट ऑनलाईन पद्धतीने सादर करता येईल। सदर सेवा ही लाभार्थ्यांना वापरण्यास निःशुल्क आहे। तथापि लाभार्थ्यांनी सदर सेवा सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र व नागरी सेवा केंद्र या माध्यमातून घेतल्यास त्याबाबत किमान ₹50 इतके सेवा शुल्क लाभार्थ्यास देय राहील। विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना BSA या प्रणालीद्वारे हयात प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याकरिता कार्यपद्धती तयार केलेली असून खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहे। लाभार्थ्यांनी आता स्वतः काय करायचे आहे, काय कार्यपद्धती वापरायची आहे हे आपण जाणून घेऊया। सर्वप्रथम लाभार्थ्याने वापरत्या करताना मोबाईलद्वारे गुगल प्ले स्टोर BSA म्हणजेच बेनिफिशियरी सत्यापन ॲप तसेच
आधार फेस ID हे ॲप डाउनलोड करावे. त्यानंतर BSA वापरकर्त्याने भाषा निवडून प्रोसेस फॉर डिव्हाइस रजिस्ट्रेशन इथे क्लिक करून आधार क्रमांक व मोबाईल नंबरद्वारे नोंदणी करावी. लाभार्थ्याने किंवा वापरकर्त्याने नोंदणी केल्यानंतर डिव्हाइस रजिस्ट्रेशन प्रत्यक्ष लाभार्थ्यांचा आधार क्रमांक व मोबाईल नंबर याद्वारे नोंदणी करावी. तदनंतर लाभार्थी ज्या योजनेचा लाभ घेत आहे त्या योजनेची म्हणजेच केंद्र किंवा राज्य पुरस्कृत निवड करून बेनिफिशरी व्हेरिफिकेशन हा पर्याय निवडावा. आधार क्रमांक व उपलब्ध मोबाईल नमूद करून सबमिट बटनावर क्लिक करावे. नंतर OTP सादर करून चेहरा ओळख किंवा बोटांच्या ठस्याद्वारे पडताळणीचा पर्याय निवडावा. त्यानंतर निवडलेल्या पर्यायाच्या आधारे हयात प्रमाणपत्र मिळणे कामी वरील पर्याय निवडल्यानुसार बोटाचे ठसे किंवा चेहऱ्याची पडताळणी करावी. वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हयात प्रमाणपत्र डाउनलोड करावे. आता मास्टर ट्रेनिंग नियुक्ती म्हणजे काय तर आपण ते जाणून घेऊया. सदर प्रणालीमध्ये अंमलबजावणी करिता राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर एक मास्टर ट्रेनिंगची निवड करण्यात यावी. याकरिता विशेष सहाय्य योजनेतील अंमलबजावणीसाठी पुरवण्यात आलेल्या तांत्रिक मनुष्यबळामधून राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर एक मास्टर ट्रेनिंगची निवड करावी. मुख्य जबाबदाऱ्या काय असणार आहे ते आपण जाणून घेऊया. राज्य स्तरावर प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी करणे, प्रशिक्षणाचे वेळापत्रक, विषय व पद्धती ठरवणे. नंतर आहेत NSAP NIC मार्फत जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनिंगची ऑनलाईन प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात यावे. तसेच प्रशिक्षणासाठी आवश्यक मार्गदर्शक पुस्तिका मॅन्युअल उपलब्ध करून देण्यात यावे. जिल्हा तसेच तालुका स्तरावर तांत्रिक मनुष्यबळ कार्यरत आहे किंवा नाही याची खातरजमा करणे व त्यामधूनच एक व्यक्तीची मास्टर ट्रेन म्हणून निवड करणे. तसेच निवड करण्यात आलेल्या मास्टर ट्रेनची यादी, ईमेल ID, मोबाईल नंबर शासनास पाठविण्यात यावी. जिल्हा तसेच तालुका स्तरावर गाव पातळीवर सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, नागरी सेवा केंद्र उपलब्ध आहे किंवा नाही याची खातरजमा करणे व सदर सेवा केंद्रामध्ये बायोमेट्रिक प्रणाली कार्यरत असल्याची खातरजमा करावी. जिल्हा स्तरावरती तसेच तालुका स्तरावर, गाव स्तरावर या ॲप प्रणालीची अंमलबजावणी करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित तहसीलदार, नायब तहसीलदार यांची राहील. आता नंबर 3री बाब आहे ती म्हणजे प्रशिक्षण. प्रशिक्षण आता म्हणजे काय तर राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण यंत्रणेत त्वरित NIC मार्फत BSA म्हणजे बेनिफिशरी सत्यापन ॲप या प्रणालीचे प्रशिक्षण घेऊन जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनर्स यांना प्रशिक्षण देण्याची आखणी करून सर्व तालुका स्तर, गाव पातळीवर व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्यात यावे. जिल्हास्तरीय यंत्रणेत प्रशिक्षण अवगत केल्यानंतर तालुका स्तरावरील संजय गांधी शाखेतील कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, नागरी सेवा केंद्र इत्यादीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करून संबंधितांवर जबाबदारीची निश्चिती करण्यात यावी. तालुका स्तरावरील यंत्रणेत ग्राम पातळीवर कार्यरत तलाठी, ग्रामसेवक, VLE कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन निश्चित कालमर्यादा व देखरेख यंत्रणा तयार करण्यात यावी. आता 4थी बाब आहे क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणेचा वापर. ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, ग्रामपंचायत मधील संगणक परिचालक इत्यादी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मोबाईलचा वापर करून घरपोच पडताळणी करण्यात यावी. ही प्रणाली राबवण्यात यावी जेणेकरून सदर प्रणाली जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत कमी वेळेत पोहोचणे शक्य होईल. तसेच तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी तालुका स्तरावरील यंत्रणेमार्फत बेनिफिशरी सत्यापन ॲप या प्रणालीद्वारे हयात प्रमाणपत्र सामान्य नागरिकापर्यंत कशा पद्धतीने काढता येऊ शकते यासाठी त्याबाबतचे प्रशिक्षण गाव पातळीवर देण्यात यावे. आता जनजागृती आहे मित्रांनो, ती म्हणजे लाभार्थ्यांच्या सत्यापन अर्जाच्या प्रचार प्रसारासाठी विविध माहिती, शिक्षण व प्रशिक्षण उपक्रम राबवण्यात यावे. लाभार्थ्यांना स्वयं सत्यापन करण्यासाठी किंवा कुटुंबियांच्या मदतीने प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात यावे. आता अंमलबजावणी बळकट करण्यासाठी उपाययोजना काय असणार आहे ते आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम आहे राज्यस्तरीय डॅशबोर्ड. BSA म्हणजे बेनिफिशरी सत्यापन ॲप या प्रक्रियेतील रिअल टाइम प्रगती पाहण्यासाठी DBT पोर्टल मॉनिटरिंग डॅशबोर्ड विकसित करण्याची जबाबदारी MHIT मुंबई यांची राहणार आहे. नंतर हेल्प डेस्क स्थापना. राज्य स्तरावर तांत्रिक सहाय्यतेसाठी
स्वतंत्र हेल्प डेस्क म्हणजेच मदत कक्षाची स्थापना करण्यात यावी, जेणेकरून क्षेत्रीय स्तरावरील अडचणी तात्काळ सोडवता येतील. आढावा बैठक आहे ती म्हणजे सदर प्रणालीची अंमलबजावणी शासन निर्णयाच्या दिनांकापासून करण्यात यावी. तसेच दर आठवड्याच्या पहिल्या दिवशी तालुका स्तरावरील म्हणजे तहसीलदार, नायब तहसीलदार यंत्रणेची आढावा बैठक घेण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील. तदनंतर सदर बैठकाची अहवाल संबंधित जिल्हाधिकारी त्यांच्या स्वाक्षरीने शासनास सादर करणे बंधनकारक राहील. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला असून त्यांचा संगणक सांकेतांक आहे 202058 असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने सांकेतिक करून काढण्यात येत आहे. तर ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. अशाच महत्त्वाची अपडेट तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आपल्या शासकीय योजना या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त बांधवांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.